नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे नैना आणि अंजू दोघी मिळून डायनिंग टेबलवर जेवण आणून ठेवतात आणि सरोज अजून तिकडे वाट बघते. नैना हाक मारते, सरोज मॅडम गरमागरम जेवण तयार आहे, हा गार व्हायच्यात वाढू का पटकन मी असं, आणि ती इथे विचारते. पण इकडे सरोज कुठे राहिलाय हा मुलगा, अजून कसा आला नाही, इतका वेळ काय करतोय असं म्हणून फोन लावत असते. समजतच नाही मला याचं. तोपर्यंत आबाजी म्हणतात, अगं चिडू नकोस, येईल तो. मग रोहिणी पण म्हणते, डॅड सतत त्याची बाजू घ्यायची गरज नाहीये. सरोज वहिनी म्हणते, ते बरोबर आहे अगं, पण तो म्हणालाय ना येतोय म्हणून मग येणार, जरा आपलं इकडं तिकडं असं आबा म्हणतात. तोपर्यंत इकडे अद्वैतने एंट्री घेतली बरं का, तो बघ आला. आता सरोज आणि रोहिणी अद्वैतकडे बघतायत. आबाजी सांगतात, आता हातपाय तोंड घेऊन ये आणि मग आपण जेवायला बसूया असं अद्वैतला म्हणतात. त्यांना भुका लागलेत. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते, हो हो हातपाय धुवून घे, पण भूक लागली असेल ना तरच जेवायला ये. तर नाही, आमचं तुझ्यासारखं नाही ना की आम्ही सासरी जाऊन आलोय, अरे आम्हाला प्रचंड भूक लागली आहे, टोमणेच मारते नुसते. आणि नंतर म्हणते, तुझं काय म्हणजे सासरी गेलायस म्हणजे तुझं पोट तिथंच भरलं असेल नाही, असं चिडवून बोलत असते. मग त्याच्यानंतर सरोज काहीतरी बोलणार, तोपर्यंत रोहिणी त्याला थांबवते. म्हणजे तो सासरी जेवून आला असेल असंच मला म्हणायचं आहे, हो ना अद्वैत. मग अद्वैत म्हणतो, नाही आलोच. मग त्याच्यानंतर इकडे सरोज म्हणते, आणि हो उद्या आपल्या दिवसभर महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि तू माझ्याबरोबर असणार आहेस असं मुद्दामून सांगते इथे. आणि ओके म्हणतो अद्वैत, आणि इकडे मी मला भूक लागली असं पण म्हणतो. पण सरोज जाता जाता परत अडवते, उद्याचं लक्षात ठेवायचं आणि महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत आणि त्यामध्ये त्या वेळेला मला फोन बंद हवेत असं आता ठामपणे सांगते. आलंय लक्षात. तोपर्यंत आबाजी ओरडतात, सरोज माहिती आहे त्याला, जा रे पटकन तयार होऊन ये असं म्हणून परत पाठवतात. चला या समधी जेवायला. अद्वैतला पाठवून दिल्यानंतर इकडे सरोज आणि रोहिणीचं तोंड बघा कसं झालंय, आणि इकडे नैना पण अशी वेगळं तोंड करतच उभी आहे. तर तोपर्यंत आबाजी नैनाकडे बघतात आणि अंजूला हाक मारतात, अंजू वाढायला घे असं म्हणून. त्यामुळे नैनाचा पचका होतोय. एवढी सगळी मुद्दामून पुढे पुढे करून ना काहीच उपयोग नाहीये. मग इकडे रोहिणी आणि सरोज पण जेवायला बसलेत. बघूया आता काय काय होणार आहे पुढे. कला इकडे जेवणाची तयारी करते आणि काजल इकडे आईला घेऊन येते. आणि खरेबाई, मग तोपर्यंत खरेबाई म्हणजेच आई म्हणतात, अगं सोड मला, मी काय सारखी सारखी पडणार नाहीये. मग म्हटलं पडलीस तर. मग त्याच्यानंतर आता काजलने तिला बसवलंय आणि मग इकडे कला एक 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 केक आणून ठेवते आणि बघ हिनं आल्या आल्या कामाला सुरुवात केली असं म्हणून आई कौतुक करत असते कलाचं. आता कला ताटपीठ असं वाढते आणि मग त्याचं, अगं दही नाही आणलं थांब. मग त्याच्यानंतर काजल इथे दही आणायला आतमध्ये जाते, दही आणून ठेवते. अगं आई बघ केवढं वाढू असं म्हणून ते विचारते कला आईला. तर आई बास बास असं म्हणतात इथे. आणि मग कला दोघींकडे म्हणजे आई संगीता आई दोघींकडे बघतायत. आणि मग त्याच्यानंतर, अगं तूप राहिलं असं म्हणत कला उठत असते. तोपर्यंत काजल म्हणते, ओ चांदेकर बाई बसा बसा बसा, तुम्ही बसा, तुम्ही पण बसा जेवायला असं म्हणून. काय मग त्याच्यानंतर, काही काय बोलतेस ग तू असं म्हणून. मग काजल म्हणते, या आमच्या खरेबाई आणि या चांदेकर बाई. अगं तायडे तू जेव ना तू. अगं टोमॅटोच्या रस्साचा ना असा कमाल सुगंध आलाय ना, काय खाशील तू टोमॅटोचा रस्सा, बोट चाटशील बोट. मग तोपर्यंत संगीता म्हणतात, तिनेच केलाय तो, आली मोठी. मग त्याच्यानंतर, बरं हे कुठे आहेत, यांना बी बोलव ना जेवायला, जेवले नसतील ना, भूक लागली असेल ना. तरी पण इकडे आई कला म्हणते, आई एवढी आजारी आहेस पण काळजी करायची सगळ्यांची. अगं बाबा जेवले, त्यांना मी वाढलं मगाशी, तू झोपली होतीस. पण दिसेना झालेत, कुठं गेलेत ते, बाहेर गेलेत पाय मोकळे करायला मोरे काकांबरोबर. बरं चालेल चालेल. तोपर्यंत मी काय म्हणते, माझी इच्छा नाही आहे जेवायची, मी नाही जेवत, मला नको. मग तोपर्यंत इकडे कला म्हणते आईला, काय नाही जेवत काय आई, तुला काही होतंय का. मग आई म्हणतात, मला काय बी नाही होतंय, म्हणजे मला जेवण जात नाही आहे ग मला आता असं म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते, अगं असं कसं चालेल आई, मी भरवते तुला असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर, नाही एवढं खायलाच हवं, गोळ्या घ्यायच्यात नंतरच्या. मग काजल पण म्हणते, हो खरे बाई जेवायला लागेल ना. मग आई रिकामी पोटी गोळ्या घेणार आहेस का असं कला इथे म्हणते, नाही जेवण गेलंच पाहिजे पोटात, एवढं जास्त नको थोडंसंच असं म्हणत तिथे कला भरवते बरं का. मग त्याच्यानंतर, तुला आठवतंय ना नैनाताई जेवायची नाही तेव्हा नाक तोंड दाबून तिच्या घशात जेवण कोंबलेलं मी बघितले, त्यामुळे मी पण तुला असंच जाऊ देणार नाहीये, मी तुला भरवणारच आहे आई. ते काही नाही, चल पटकन जेव, हा घास खा असं म्हणून इकडे आईला भरवते, हा कर असं. आणि मग त्याच्यानंतर
कला की नाही स्टोरी रचते बरं का. आणि काय म्हणते, परवा मला कोण भेटलं होतं माहिती आहे का. मग आई म्हणतात कोण. अगं तुझ्या पाटील काकू भेटल्या होत्या परवा. मग इथे कलाला लगेच सांगितलं, म्हणतात पाटील काकू परवा. तर हो परवा भेटल्या होत्या. मग काय झालं, भांडत होत्या कुणाशी तरी त्या फळवाल्याशी. आणि वय 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 बरोबर असं म्हणत इथे नाही. मग त्याच्यानंतर फळवाला देत नव्हता का फळं असं विचारत होते संगीता परत मुद्दामून. तर कला म्हणते नाही 1 रुपयावरनं भांडत होता असं म्हणून सांगतात. आणि इथे बोलता बोलताना कला अक्षरशः सगळं जे काही होतं ते भरवते बरं का इथे संगीतांना. आणि हो मग काय संपलं असं म्हणून. मग कलाला आई पुढे कसं म्हणतात बरं का, संपलं कसं आहे ना, पाटील काकूंना महिनाभर झाला त्यांच्या गावी गेल्यात असं म्हणून परत सांगतात. आणि कला इकडे हसायला लागते. मग आई म्हणतात आई आहे मी तुझी, आईला भरवण्यासाठी तू ही समजा गोष्ट तयार केलीस. आणि मग त्याच्यानंतर काजल म्हणते ताई नाही हा, तू एकदम काम हे बेस्ट केलंस बघा, आपल्याच्यानं मात्र हे काय जमलं नसतं बघा, काय खरे बाई असं म्हणून इकडे काजलला म्हणतात. आणि मग त्याच्यानंतर काजूला म्हणतात आता तू बी जेवून घे, मला पाटीलबाईंची गोष्ट सांगून घास भरवली आणि तुला पक्याबाईची गोष्ट सांगून घास भरवलं असं म्हणत 3 जण इथे असतात. तर इकडे अद्वैतचं बघा काय चाललंय. अद्वैत रूममध्ये आलाय पळत पळत आणि असा बेडवर आडवा होतोय. आणि असा म्हणजे तो असा दोन्ही हात असे बेडवर पसरतोय आणि सुख असं म्हणते. सुख म्हणजे 100% हेच असतं असं. आणि म्हणतो अख्खा बेड माझा, अख्खी रूम माझी, अख्खं कपाट माझं, याला म्हणतात लाईफ, याला म्हणतात सुख, वा असं म्हणत तो इथे स्वतःचंच कौतुक करतोय. आणि उठून बसतो येस येस असं म्हणतो. आणि ही ऑफर अगदी लिमिटेड पिरियडसाठी आहे, पण ही ऑफर जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत याचा फायदा करून घ्यायला हवा, येस असं म्हणतो. आणि इकडे कला बघा फोन हातात घेते आणि काय विचार करते, काय करत असेल हा, झोपला असेल का. नाही, नेहमी ही वेळ त्याची माझ्याशी वेळ भांडण्याची असते. खोलीत पाऊल टाकलं की ह्याची कटकट सुरू असते. याला याच झोपेत नसेल का, म्हणजे काही वाटत असेल का, रिकामं वाटत असेल नाही. फोन करून विचारते आणि मग फोन घेते आणि तोपर्यंत फोन लावत नाही ती, फोन करून विचारते एवढंच म्हणते. तोपर्यंत इकडे अद्वैत स्वतःच फोन लावतोय आणि तो व्हिडिओ कॉल लावतोय बरं का अद्वैत. आता कलाची शॉक व्हायची वेळ आली. कला म्हणते चक्क व्हिडिओ कॉल केलाय असं म्हणून ती म्हणते व्हिडिओ कॉल. तर बघूया व्हिडिओ कॉलमध्ये या दोघांचं काय काय चालतं. ते दोघं एकमेकांना करमत नाही म्हणतायत का आणिच काय काय होतं बघूया. कलाला करमत नाही आपल्याला कळतंय, बघूया अद्वैत काय म्हणतो. काय मग खरे हाय असं म्हणतो व्हिडिओ कॉलवर. मग कला पण म्हणते हाय. मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत विचारतो बरे आहेत ना सगळे, म्हणजे तू तिथे राहतेस म्हणून पकले नाहीत ना असं विचारतात. मग त्याच्यानंतर कला म्हणते जे पकाऊ लोक असतात ना तेच उलट लवकर पकतात, आता कळलं तुला का लवकर पकतोस ते. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो लगेच समजलं, थांबा 1 सेकंड, मला ना तुझी कुणाशी तरी भेट करून द्यायची आहे असं म्हणतो. आणि ती खूप महिन्यांनी ती माझ्या आयुष्यात आली आहे पुन्हा. मग ती म्हणते काय बोलतोयस तू, किती वाजले चांदेकर, कोण आलंय आत्ता आपल्या रूममध्ये, कोण आलंय आपल्या खोलीत. मग त्याच्यानंतर पेशन्स ठेव थोडा, दाखवतो 1 सेकंड असं म्हणून इकडे अद्वैत काय करतो, बॅक कॅमेरा आपल्या फोनचा चालू करतो आणि सगळ्या रूमवरनं अशी फोन फिरवतो आणि कलाला दाखवत असतो. आणि मग इकडे दाखवून झाल्यानंतर इकडे कला काय म्हणते बघा. मग त्याच्यानंतर काय कोणीच नाही दिसत आहे. मग ते काय म्हणते अगं असं कसं, ती दिसली नाही तुला, नाही ऐकूसुद्धा नाही आली तुला. मग त्याच्यानंतर शांतता असं म्हणतो माझी जुनी मैत्रीण. आणि मग इकडे कला हसायला लागते. आणि मग अद्वैत म्हणतो हसू नकोस, तू माझ्या रूममध्ये नाही आहेस, खरं मला छान वाटतंय, तू इमॅजिनसुद्धा करू शकत नाहीस, 1 सेकंद असं म्हणतो आणि फोन असा ठेवतो. बोल आता असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर कला म्हणते हो रे हो, दिसली तुझी मैत्रीण. आणि ती पण हसायला लागते, फोन असा बाजूला ठेवते आणि दोघं जण आता आपापली कामं करताय तिकडे. मग कला इकडे अंथरूण घालते. मग त्याच्यानंतर कला म्हणते मी आपल्या खोलीत नाही म्हणून तुला फार आनंद होतोय की तुला. मग अद्वैत म्हणतो आनंद नाही, सुख, याला सुख म्हणतात वेडे, याला सुख म्हणतात. अख्खा बेड माझा, अख्खी रूम माझी, अख्खं कपाट माझं, बाथरूममध्ये गळलेले केस नाहीत, अख्खी स्पेस माझी, सगळं माझं, असं हे सुख खूप निराळ आहे असं म्हणून अद्वैत तिला फोनवर सांगतो. खरे तुला नाही कळणार. मग कला म्हणते हो का,
पण चांदेकर, तुझा आनंद लुटून झाला असेल तर तुला मी एक गोष्ट सांगू का? मग अद्वैत म्हणतो बोल ना. मग इकडे कला म्हणते हा जो तुझा आनंद आहे ना. मग त्याच्यानंतर परत इकडे अद्वैत म्हणतो आनंद नाही सुख. मग कला म्हणते हो रे बाबा, सुख सुख. ते काही हे जे काही तुझं सुख आहे ना ते फक्त 4 दिवसांचं आहे. मग मी येणार आहे परत असं म्हणते. मी तिकडे आल्यानंतर फक्त माझं राज्य असणार आहे. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो तुझं राज्य? तुझं कसलं राज्य? इथला राजा मी आहे असं अद्वैत सांगतो. मग कला म्हणते हो रे, माहिती आहे रे मला, तू राजा आहेस मला माहिती आहे, पण तू राजा आहेस तर मी तुझी राणी. जसं नवऱ्याची बायको तशी राजाची राणी, अर्धांगिनी. आणि जे काही राजाचं असतं ना ते बाय डिफॉल्ट राणीला मिळतं, त्यामुळे आपल्या जोडीदाराला मिळते, त्यामुळं तिथे माझंच राज्य आहे. काय चांदेकर, तुला सगळं समजवायला लागतं असं म्हणून ती परत म्हणते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो नॉनसेन्स, काही काय बोलतेस? मग कला म्हणते जे खरं आहे तेच बोलते, काय प्रॉब्लेम आहे रे तुला पण? मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो आता मी फोन ठेवतोय, तू मला सतत ना माझ्याकडे बघतेस असं फिलिंग येते. आणि मग मी तरी कशाला फोन केला तुला, स्वतःच्या याची वाट लावून घेतली असं म्हणून कट करतो. आणि कमाल आहे, कट काय करतो हा फोन? इकडे कला म्हणते खरे बोललं तर काय प्रॉब्लेम आहे याला, आहे बायको तर आहे बायको, कर की मान्य, काही मान्य करायचं नसतं याला, आगाऊ असं म्हणत ती पण इथे चिडते. अद्वैत पण आता फोन ठेवून देतो आणि दोघं पण इकडे झोपून जातात. या अद्वैत कधी मान्य करणार कला आपली बायको आहे हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे. करेल का लवकरात लवकर मान्य? तर तोपर्यंत अद्वैत तिकडे चालू करतो बायको 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 माझ्या तोंडून कशाला वधवून घ्यायला हवं असं म्हणून, आणि पुढे विचारतो बरं का, आणि झोपतो तो. आता बघू पुढे काय काय होणार आहे ते. तर आता फायनली इकडे सकाळ उजाडलेली आहे. कला पण इकडे उठलेली आहे आणि बघा कलाच्या मनात उठल्यावर विचार काय आहेत. उठल्यावर जरा फ्रेश दिसते ना ही सुद्धा. चांदेकर उठला असेल का? उठला नसेल तर उठेल असा विचार करते, फोन करते त्याला असं म्हणते. आणि इकडे अद्वैतचं काय चाललंय बघा प्रेक्षकांनो. अद्वैत असा झोपेतनं उठलाय, जागा झालाय हळूच असा, आणि मग तो खरे एक कॉफी दे मला लवकर असं झोपेतच म्हणते. मला ऑफिसला जायचंय, उशीर होतोय असं झोपेतच चालू आहे त्याचं उठता उठता. आणि मग नंतर त्याच्या इथे लक्षात येतं बाजूला बेडकडे बघितल्यानंतर की खरे तर नाही आहे इथे. मग मला कॉफी कोण देणार असा त्याला आता प्रश्न पडलाय उठता उठताना. मला तिची सवय लागते का असा प्रश्न विचारतो तो स्वतःला. मग तो म्हणतो नाही 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 काय गरज नाही आहे असं पण म्हणतो. आधी सुद्धा अंजू किंवा काकी देतच होती मला कॉफी असं म्हणून पुढे म्हणतो तो बोलतो. पण तशी कॉफी मिळणार नाही मला असं, आणि पुढे म्हणतो बरं का तो नाही 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 पण त्या अति आगाऊची सवय लागण्यापेक्षा हे बरं आहे असं, आणि पुढे म्हणतो तो काय नवरा आहे हा, सवय कॉफीची लागली आहे म्हणतो पुढे, आणि खरेची नाही लागलेली असं, आणि पुढे म्हणतो मग ठीक आहे चालू शकतं एवढं चला असं म्हणून स्वतःचा आनंदात होतो बरं काही. ते किती फ्रेश वाटतंय मला आज असं म्हणतं, अगदी मोकळं मोकळं वाटतंय असं म्हणतो तो. तेवढ्यात विचार पण किती शांत करू शकतो मी, म्हणजे मला इंटरप्ट करायला कोणी नाही आहे इथे असं त्याचं चाललेलं आहे. आणि तोपर्यंत वाजला फोन. आता बघा मज्जा, तोपर्यंत आता म्हणजे शांत शांत वाटते म्हणेपर्यंत फोन वाजलाय. आता फोन घेतोय आणि लगेच काय म्हणतो बघा, कलाचा फोन आहे. आता फोन मग गुड मॉर्निंग चांदेकर, मग जरा आठवण काढली की तुला लगेच उतकी लागते का ग असं तो विचारतो. आणि मग कला म्हणते हा तू माझी आठवण काढत होतास, आठवण काढलेलीस तू माझी, अरे बघ आणि मी तुला त्याच वेळेला फोन करला. आणि तेलिपती वगैरे का काहीतरी म्हणतात ना याला. मग त्याच्यानंतर तो म्हणतो ते महत्वाचं नाहीये, तू मला फोन कशासाठी केलायस ते बोल. मग इकडे कला म्हणते तसा मी फोन कामासाठीच केलाय. चांदेकर तू माझी काल बॅग आणून दिलीस, माझा टूथब्रश विसरलास की. मग इकडे अद्वैत म्हणतो आता काय तुझा ब्रश तुला आणून देऊ, तुला काय जाताना घेऊन जाताना येत होतं, एवढी बॅग विसरून गेलीस तू, त्याच वेळी मला सांगितलं असतंस तर आणून दिलं असतं मी. पण ती म्हणते चांदेकर तू एवढं स्वतःला परफेक्शनिस्ट म्हणवतोस, तू का नाही टाकलास माझ्या बॅगेत माझा टूथब्रश. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो मग जाऊन नवीन घेऊन ये जा. मग कला म्हणते नवीन काय, मला नाही परवडत असले वायफळ खर्च, मी नाही आणणार असं. आणि म्हणते हे बघ मी अद्वैत चांदेकरची बायको असले ना तरी मी गरीब आहे, त्यापेक्षा दे की आणून, तुला छान कॉफी करून देईन मी परत. मग तो म्हणतो ठीक आहे येतो आलोच असं म्हणतो. मग कला म्हणते काय तू येतोयस, आणि मग खरंच येईल का असा विचार करते. आणि मग अद्वैत म्हणतो तिथे बसून सगळ्यांना कामं लावते काय, मी पण तुझ्यापेक्षा 4 पावलं पुढे, आता ते बघच तू काय करतो ते असं म्हणून. इकडे तो काय करतो माहिती आहे का, ऑनलाईन ना टूथब्रश ऑर्डर करतो आणि ॲड्रेस ना इकडे कलाचा त्या घरचा माहेरचा
ॲड्रेस टाकतो. आता बघूया कलाची रिॲक्शन काय येते ते जेव्हा पार्सल ब्रश पोचतो घरात तेव्हा. मजा केली ना अद्वैतनं पण कलाची, त्यानं ऑर्डर प्लेस केली आणि तो निवांत झाला, आता आवरायला गेलाय. बघूया पुढे काय काय होणार आहे ते. तर इकडे नैनाबाई सकाळ सकाळी दारात येऊन ना कुणाची तरी वाट बघतायत. आता साडी बदलली आहे, आजची साडी जरा बदलली, ती कुठे राहिला हा, मला वाटलं आधी राहुलचीच वाट बघते, पण राहुलची वाट बघत नाही बरं का. ती किती वेळ लावतोय असं म्हणत ती परत फोन घेऊन खाली येते, परत वरती चढते, अजून 2 मिनटं दाखवतेत. नाही 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 लवकर ये लवकर ये लवकर ये प्लीज प्लीज असं म्हणते. आणि तोपर्यंत अंजूला बघते बरं का, अंजू आली किचनमध्ये. नैना अंजूला बघते आणि म्हणते आता अंजू पण आली, आता सगळी घरची खाली येतील. नाही 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 असं तिच्या मनात विचार चाललाय. अंजू अंजू असं करत बसते ती नुसतं. आता का नैना पुढे म्हणते बाकी सगळे खाली यायचे आहेत, मला काहीतरी करायला हो, नाही तर वाट लागेल माझी. अंजू अंजू तू काय कर माहिती आहे, जवळ जाते अंजूच्या आणि म्हणते अंजू हे बघ तू ना 1 2 3 मोठी भांडी ना तयार ठेव, मी आलेच असं म्हणते. आणि मग अंजू म्हणते काय, मग नैना म्हणते अगं नाश्त्याची भांडी. मग तोपर्यंत पार्सल असं म्हणत पार्सलवाला येतो. नैना म्हणते त्याला अरे ओरडू नको ना, थांब, किती जोरात आवाज येतोयस, आधीच एक ते उशीर केलास, माझ्या प्लॅनची वाट लागली. तर तो म्हणतो काय कैसा प्लॅन. मग नैना म्हणते काय नाही कितना हुआ. मग तो QR दाखवतो, ऑनलाईन पेमेंट करते नैना आणि हो गया म्हणते. आणि आता खाली येते बरं का इकडे नैना ते पार्सल घेऊन. या पोरीनं काय केलंय बघूया. मग ती म्हणते अंजू आलेचा डन असं म्हणून हात दाखवते. मग अंजू पण बिचारी असं करते, तिला काय कळणार आहे. मग ती अशी पार्सल घेऊन नैना हळूहळू खाली उतरते. आता बघूया पुढे काय काय होतंय ते. तर इकडे कलाने छान पोहे केलेले आहेत, त्याच्यावर छान अशी कोथिंबीर पेरते, नाश्ता करून झालेला आहे. आणि इकडे कला विचार करते हा अजून कसं आला नाही, खरंच येईल का हा. तोपर्यंत दारावर टकटक टकटक आवाज येतोय आणि मग कला इथे खुश होते आणि म्हणते आला. आणि दार उघडते तर प्रेक्षकांना बघा हा कलाचा पचका झालाय. आणि तोपर्यंत दार उघडल्यानंतर मॅडम पार्सल असं म्हणून तो पार्सल देतो. कला खरे ना असं विचारतो आणि मग देतो आणि तो निघून जातो. कला तो निघून गेल्यानंतर पार्सल उघडते, इथे काय येते तर त्या पार्सलमध्ये ना इथे ब्रश आहे. मग कला चिडते स्वतः न येतात टूथब्रश पार्सल केला या माणसाने, हे तर मीही करू शकले असते ना असं म्हणून तिथे कला म्हणते चांदेकर ना याला काही वाटतच नाही माझ्याबद्दल असं म्हणते. आगाऊ कुठला असं. आणि परत पुढे म्हणते अगं वाटत नाहीये तर आता थोडे दिवस शांत राहा, बघू असं आपण तिला सल्ला देऊया. आता नैना म्हणते इकडे आबा हा सगळा नाश्ता मी केलाय हा असं म्हणून. आणि मग त्याच्यानंतर सांगा सगळ्यांनी कसा झालाय ते. मग रोहिणी विचारते तू केलंयस हे सगळं, इडली मेदूवडा सांबार चटणी सगळं तू केलंयस असं म्हणून रोहिणी विचारते. आणि कडे कधी केलंस ग तू. मग त्याच्यानंतर सरोज अंजू म्हणून हाक मारते. नैना तेवढ्यात अंजू म्हणून इकडे म्हणजे नैनाताई तो नाश्ताचा अंजू बोलायला जाते. तोपर्यंत नैना म्हणते काय अगं काय विचारतेस तू, मिठाबद्दल विचारतेस ना. अगं घातलंय मी नीट, तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही खा सगळे असं म्हणत इकडे म्हणते एन्जॉय. आणि मग इकडे रोहिणी विचार करते कमाल आहे, ज्या मुलीला सांबारात कुठली डाळ घालायची ही माहिती नाही ती मुलगीने त्या मुलीने हे सगळं केलंय. इडलीसाठी पीठ कधी केलं हिने, खोटारडी कुठची, वाटलंच मला. आता ना ही मग तोपर्यंत कला नैना चालू करते थँक्यू सो मच, मला तुमच्या सगळ्यांचं अटेन्शन मिळालंय, तुम्हा सगळ्यांना खूप आवडला ना ब्रेकफास्ट, मला माहिती होतं म्हणूनच तुम्ही इतके शांतपणे खातायत राईट असं. आता नैना आपलीच पट्टा चालू करते इथे, पण तिला कोण भाव देत नाही. मग त्याच्यानंतर नैनाच्या मनात विचार बघा, हे चांदेकरना ब्रेकफास्ट आडवा हात मारून खातात पण भाव दाबून खातात, युजलेस असं. आणि म्हणते हे सगळं अरेंज करायला किती मेहनत घेतली मी, शिवाय माझे पैसे वापरलेत मी हे आणायला, पण कौतुकाचे शब्द कोणीच काढत नाहीये तोंडातून असं इथे चाललंय. आणि आबा आता उठून जातात. खरं नैना कशी बघते बरं का आबा उठून गेल्यानंतर. आता आबांचा नाश्ता झालाय. मग आता अद्वैत पण खातोय तोपर्यंत आणि रोहिणी पण इकडे खाते. आणि मग त्याच्यानंतर अद्वैत इडली देऊ का असं नैना विचारते मुद्दामून. नको म्हणते, अद्वैत नको म्हणतो. तोपर्यंत सरोज उठून जाते आणि मग रोहिणी म्हणते मनामध्ये या अद्वैतचं खाऊन झालं ना की मग मी अंजूकडून नेमकं काय सत्य आहे ते गौड बंगाला आहे ते काढून घ्यायला मोकळी असं म्हणते. आणि अद्वैत सुद्धा खाऊन झाल्यावर इकडे निघून जातो. तर आता फक्त रोहिणी पण म्हणते अंजू आता माझा ब्रेकफास्ट झाला, आता माझ्यासोबत येतेस का. मग त्याच्यानंतर आता यांना ह्याच्याशी काय बोलायचंय, मॉमिनला असं म्हणून नैना हाक मारते. मग ते सॉरी रोहिणी मॅडम काही काम आहे का, मला सांगा ना मी करते. मग रोहिणी म्हणते नाही
मला माझं काम ना फक्त अंजूकडेच आहे, अंजू करेल माझं काम, तू एक काम कर ना, हे सगळं आवरून घे असं म्हणून रोहिणी सांगते आणि आलोच आम्ही असं म्हणते आणि अंजूला घेऊन जाते बरं का आता वरती. नैना मनातल्या मनात विचार करते या चांदेकरांना इम्प्रेस करायचं म्हणजे ना फेक प्रेग्नन्सी दाखवण्यापेक्षा अवघड आहे असं म्हणते इकडे. आणि पुढे असंही म्हणते की फुकट मला आवरावरी करायला लागते इथे असं म्हणते. तर कला आता अद्वैतला फोन लावते, अद्वैतचा फोन बिझी लागतोय सारखा, कोणाशी बोलतोय हा इतका वेळ असं परत इथे कला विचार करते. पण फोन बिझी लागतो म्हणून ती काही गप्पा बसत नाही, सारखंच फोन लावते. काय चाललंय असं म्हणत विचारते. दुसऱ्या व्यक्तीसह बोलत आहे असं आवाज काढून स्वतःशीच बोलते, इट्स स्पीकिंग विथ समवन एल्स. कळलं पण किती वेळ असं तिथं चाललंय बरं का. आणि तोपर्यंत इकडे ती फोन कट करून रागाने ठेवते आणि तोपर्यंत तिला आवाज येतोय, तुम्ही काळजीच करू नका, अहो आहे तिथं काळजी करायला, काळजी घ्यायला असं म्हणून इकडे संगीता कुणाला तरी सांगत असते. मग कला इकडे ना तो आवाज ऐकून बाहेर जाते आणि म्हणते, संगीता म्हणते जावई बापू नका काळजी करू, इथं काळजी करायला आहेत सगळी माझी. तोपर्यंत अद्वैत म्हणतो नो प्रॉब्लेम, तुम्ही काही लागलं तरी मला कळवा. मग संगीता म्हणते हो होय जावई बापू तुम्ही काळजी करू नका, मी काही बी लागलं ना तुम्हासनी सांगेन, अगदी हक्काने सांगेन, तसं बी आहे नाही तर समजे माझी काळजी घ्यायला असं परत म्हणतात. थांबा. आणि तोपर्यंत इकडे ना फोन काढून घेते कला आणि हॅलो म्हणते आणि इकडे सरोजला प्रश्न पडला की कोणाशी बोलतोय. आणि मग त्याच्यानंतर इकडे अद्वैत म्हणतो बघा ना मिसेस खरे, मी तुमच्याशी बोलतोय तर तुमची मुलगी तिथेच राहून 100दा कॉल करते मला, तिला कळतंय ना आता मी बिझी आहे, फोन वेटिंगवर आहे, पण नाही गप्पा म्हणून बसायचंच नाही. मग त्याच्यानंतर कला म्हणते इतका वेळ फोन ट्राय करते तर माझा फोन उचलत नाही आहेस असं म्हणते. आणि तोपर्यंत इकडे सरोजना त्याच्याकडचा फोन काढून घेते आणि अक्षरशः कट करते आणि चल म्हणते. आणि कला इकडे हॅलो 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 असं करते, तर फोन कट केलेला आहे बरं का. आणि मग सरोज म्हणते चल उशीर होतोय ना. मग आता इकडे फोन हातातच राहिलाय सरोजच्या. आणि मग इकडे ना बघ फोन कट केला, मी इतका वेळची फोन करते पण माझा फोन उचलत नाही आहे हा असं म्हणून इकडे कला कंप्लेंट करायला लागते इकडे. आणि सरोज संगीतांना त्या कंप्लेंट ऐकून इकडे असते. कला परत इथे अद्वैतला फोन लावते, अद्वैतचा फोन वाजतो इथे, अद्वैतचं लक्ष नुसतं जातं फोन कुणाचा येते. आणि सरोज पण बघते फोन कुणाचा येते. आणि बघितल्यानंतर सरोज काय करते बघा, अद्वैतकडे एकदा बघते आणि तो फोनच अक्षरशः कट करून टाकते इथे. आणि आता मग कला म्हणते अरे कट काय केला याने फोन असं म्हणते. मग इथे असू दे ग कामात असतील जावई बापू असं म्हणून संगीता समजवते. मग कला म्हणते तुझ्याशी बोलला आणि माझ्याशी नाही याला काही अर्थ आहे का असं म्हणून मूड आपला हिरमोसून घेते इथे. संगीता मात्र तिचे हे वागणं बघून गालातल्या गालात हसतायत. आणि इथे छान अशी तिघांची फ्रेम दाखवली, कला आणि अद्वैतच्या मध्ये इकडे आले सरोज, खरंच मध्ये मध्येच करते ही. तर इकडे आता उद्याच्या भागामध्ये इथे काजल तिथे बोलतीये, खरं काजलच्या रूपात इकडे कलाला अद्वैतच दिसतोय. आणि अक्षरशः इथे अद्वैत समजून कला काय करते बघा, कला डायरेक्ट ना पाणी ओतते इथे काजलच्या अंगावर. उद्याचा भाग जरा कॉमेडी असणार आहे, त्यामुळे तुम्ही इथे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओ चांदेकर बाई असं म्हणून इकडे काजल चिडवते, मिस्टर परफेक्शनिस्ट कोण, त्यांना तुमच्या कुंकवाची आठवण येते असं म्हणून काजल चालू करते इथे मजा करायला. आणि इकडे अद्वैतला ना कला खूप सारे इथे मेसेज करते, म्हणजे मलाच तेवढा त्रास होतोय तुला का होणार नाही. आणि सरोज इकडे अद्वैतकडे बघते, बघूया काय